श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत त्या खास उद्याच्या मंगळवार निमित्त असणार आहे. मंगळवार म्हटलं तर कुलदेवीचा वार आहे. त्यातली त्यात हनुमानाची सेवा देखील मंगळवारच्या दिवशीच केली जाते. त्यासोबत अन्नपूर्णा मातेची जर मंगळवारच्या दिवशी आपण काही सेवा केली तर निश्चितच आपल्या घरामध्ये अन्न साठा कधीही कमी पडत नाही. आता उद्याचा मंगळवार विशेष का आहे तर उद्यापासून शाकंभरी नवरात्र उत्सव सुरू होत आहे आणि त्याविषयीचा एक व्हिडिओ आपण ऑलरेडी चॅनलवर बनवला आहे. तो तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच एकदा भेट देऊन आवर्जून बघा. त्या पद्धतीने काही ठराविक गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावर कायमस्वरूपी राहण्यासाठी त्या गोष्टींनी मदतच मिळणार आहे. या व्यतिरिक्त उद्याच्या दिवशी अन्नपूर्णा मातेसाठी विशेष अशी सेवा करायची आहे. ती कशा पद्धतीने करायची, नेमकं काय करायचं हे सविस्तररित्या आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका. तर बघा, आता अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये असायलाच हवी. बऱ्याचदा असं होतं की आपल्या घरातील जे देवाचे टाक आहे ना, जो कुलदैवताचा असतो तो आपल्या गावाकडे असतात आणि मग आपण नोकरी धंद्यानिमित्त दुसरीकडे येतो आणि मग देवाचे टाक वगैरे आपल्याकडे नसतात. तर हरकत नाही, देवाचे टाक तुमचे गावाकडे असले तरीही तुमच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा माता, बाळकृष्ण, त्यासोबतच गणपती बाप्पा, भगवान शंकरांची पिंड आणि आपले स्वामी महाराज एवढ्या मूर्ती तरी घरामध्ये असायलाच हव्या. स्वामी महाराजांचा फोटो असला तरीही चालतं, मूर्ती असली तरीही चालतं, पण अन्नपूर्णा मातेची मूर्तीच आपल्या घरामध्ये असायला हवी. आता अन्नपूर्णा मातेची मूर्ती जर देवघरामध्ये असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. आता ही मूर्ती ठेवत असताना नेहमी आपल्याला ती धान्यामध्ये ठेवायची. डायरेक्ट आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती खाली कधीही ठेवायची नाही. एक छोटीशी वाटी घ्यायची किंवा तुम्ही डिश घेतली तरीही चालेल. त्यामध्ये थोडेसे तांदूळ भरायचे आणि त्यावर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची असते, हे लक्षात घ्या. आता हे सगळं तुम्हाला ठाऊक असेल. आता उद्याच्या दिवशी आपल्याला सेवा काय करायची आहे हे जाणून घेऊया. तर बघा, सकाळी जेव्हा तुम्हाला शक्य होणार आहे तेव्हा सकाळी करण्याचा प्रयत्न करा. नाही सकाळी शक्य झालं तर दिवसभरामध्ये कधीही करा. तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती घ्यायची, त्यावर आपल्याला अभिषेक करायचा. अभिषेक करताना आपल्याला पंचामृत घ्यायचं आहे. दही, दूध, तूप, मध आणि साखर या पाचही गोष्टी योग्य त्या प्रमाणात घ्यायच्या आणि पंचामृत बनवायचं. आता पंचामृत नसेल तर मग तुम्ही दूध घेतलं किंवा साधं पाणी घेतलं तरीही चालणार आहे, पण विशेष दिवशी आपण पंचामृताचा वापर आवर्जून करावा. आता पंचामृताने थोडं पंचामृत घालत, अभिषेक घालत आपल्याला अन्नपूर्णा मातेचा मंत्र म्हणायचा आहे. तुम्हाला जो अन्नपूर्णा मातेचा मंत्र पाठ असेल तो तुम्ही म्हणू शकतात किंवा तुम्ही गुगलवर अन्नपूर्णा स्तोत्र लावून दिलं आणि अभिषेक केला तरीही चालणार आहे. फक्त मोबाईलवर जेव्हा आपण स्तोत्र मंत्र लावतो तेव्हा आपलं लक्ष देखील तिकडेच असायला हवं. बऱ्याचदा मोबाईलवर स्तोत्र मंत्र चालू असतात, आपलं मन मात्र दुसरीकडे फिरत असतं. त्यामुळे स्वतःहून म्हटलं तर अतिउत्तम. तर तुमच्याकडे नित्य सेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये अन्नपूर्णा मातेचा एक मंत्र दिलेला आहे. ते शक्य नसेल तर तुम्ही अन्नपूर्णा स्तोत्र म्हणू शकतात. या व्यतिरिक्त ओम श्री अन्नपूर्णा माताय नमः इतकंच म्हटलं ना तरीही चालणार आहे. पण अशा प्रकारे आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा धुवून घ्यायची, पुसून घ्यायची. त्यानंतर मूर्तीची जिथे जागा आहे तिथे ठेवण्यापूर्वी आपल्याला अजून एक काम करायचं आहे. ते काय करायचं तर एक चौरंग किंवा एक पाट घ्या, एक मोठी प्लेट घ्या. मोठ्या प्लेटवर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवा. आता मूर्ती ठेवताना त्याखाली देखील थोडेसे तांदूळ ठेवायचे, अगदी थोडेसे, आणि मग त्यावर मूर्ती ठेवायची. आता मूर्ती ठेवल्यानंतर आपल्याला ह्या मूर्तीवर तांदळाने पुन्हा एकदा अभिषेक करायचा आहे किंवा अन्नपूर्णा मातेवर आपल्याला तांदूळ अर्पण करायचे आहे. पण ते अर्पण करताना कशा पद्धतीने करायचे तर मूठ भरून आपल्याला तांदूळ घ्यायचे. आता थोडेसे तांदूळ जास्तीचे एका भांड्यामध्ये तुम्ही काढून घेऊ शकतात. एक मूठ गच्च भरून घ्यायची आणि त्या मुठीने आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर तांदूळ अर्पण करायचे. थोडे तांदूळ अर्पण करायचे आणि सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे अन्नपूर्णा स्तोत्र किंवा अन्नपूर्णा मंत्र किंवा तुम्ही गुगलवर सर्च करून तुम्ही ते स्तोत्र मंत्र लावून दिले तरी चालेल. पण मनामध्ये एक शुद्ध भाव ठेवा की आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास आहे, तिचा आशीर्वाद आपल्याला भरभरून प्राप्त होत आहे. अशा पद्धतीचा सकारात्मक भाव मनात ठेवून ते तांदूळ आपल्याला थोडे करून अर्पण करायचे आहे. अर्पण करताना घाईघाई करायचं नाही, तर हळूवारपणे, शांतपणे मन आणि चित्त एका ठिकाणी ठेवून आपल्याला हे सगळं काही करायचं आहे. हळूहळू तांदूळ सोडताना ते जे तांदूळ आहे ते अन्नपूर्णा मातेच्या मानेपर्यंत येतील इथपर्यंत आपल्याला तांदूळ सोडायचे आहे.
तांदूळ सोडत असताना पुन्हा एकदा सांगते की मंत्र स्तोत्र म्हणत राहा आणि शुद्ध भाव मनामध्ये ठेवा। अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर आपल्याला उद्याच्या दिवशी सेवा करायची आहे। आता ही जी सेवा आहे ती तुम्ही दर मंगळवारी केली तरीही चालणार आहे, पण अगदीच दर मंगळवारी शक्य होत नसेल तर तुम्ही महिन्यातून एखाद 2 मंगळवारी करू शकतात, पौर्णिमेच्या दिवशी करू शकतात, पण ही सेवा तुम्ही करून बघा, निश्चितच याचे सकारात्मक असे बदल तुम्हाला दिसून येतील। आता हे तांदूळ आपण ठेवले आहे, त्या तांदळाचं काय करायचं किंवा मूर्ती कधी बाहेर काढायची? अशा प्रकारे तांदूळ अर्पण करून झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेसाठी तुम्ही दुधाचा किंवा एखादा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवू शकतात। ते झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे ती हळूवारपणे तांदळातून काढून घ्यायची किंवा थोडं उशिरा किंवा संध्याकाळी जरी काढली तरीही चालणार आहे, पण नैवेद्य पाणी करून मग ती मूर्ती आपल्याला बाहेर काढून घ्यायची। बाहेर काढण्यापूर्वी अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये अन्नधान्याचा कधीही तुटवडा होऊ देऊ नको, घरामध्ये तू नेहमी सूक्ष्म स्वरूपात वास कर, अशा प्रकारे प्रार्थना करायची। आणि ती जी मूर्ती आहे ती जिथे जागा आहे तिथे पुन्हा एकदा ठेवायची, पण ठेवताना थोड्याशा तांदळामध्येच ही मूर्ती ठेवायची आहे, हे एक गोष्ट लक्षात घ्या। आता ते जे तांदूळ आहे त्याचं काय करायचं, तर ते जे तांदूळ आहे ते आपल्या घरातील तांदळामध्ये एकत्र करून द्यायचे आणि मग ते तांदूळ आपण प्रसाद म्हणून खाऊ शकतो। किंवा अगदीच तांदळामध्ये जर तुम्हाला एकत्र करायचे नसतील, कारण काही ठिकाणी मासिक धर्माचे 4 दिवस पाळले जात नाही, तर मग लगेचच त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी त्याचा भात बनवून तुम्ही खाऊ शकतात किंवा खीर जरी बनवली तरीही चालणार आहे। हे झालं अन्नपूर्णा मातेचं। आता अन्नपूर्णा मातेची उद्याच्या दिवशी काय सेवा करायची हे तुमच्या लक्षात आलं असेल। त्यानंतर ज्यांच्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना झालेली नाही त्यांनी आवर्जून उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना करा। बरेच जण म्हणतात की आमच्याकडे देवीचा टाक आहे, मग मंगल कलश कशाला हवा? तर हे बघा, तुमच्याकडे देवीचा टाक असो अथवा नसो, पण तुमच्या घरामध्ये मंगल कलश हा असायलाच हवा। मंगल कलश आपल्या घरामध्ये ठेवल्याने घरातलं जे वातावरण आहे ते मंगलमय होण्यासाठी मदत मिळते। जणू काही कुलदेवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत आहे असा भास त्या मंगल कलशामुळे आपल्याला सातत्याने होतो। त्यामुळे हा मंगल कलश ठेवायचा। त्यातलं जे पाणी आहे, पानं आहे, ते आपल्याला दर मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी बदलायचे आहे। अगदीच तुम्हाला दररोज जर त्यातलं पाणी बदलणं शक्य असेल तर तुम्ही दररोज देखील बदलू शकतात, पण प्रत्येकाला ह्या गोष्टी शक्य होत नाही, तर आठवड्यातून कमीत कमी एकदा आपण हे पाणी आणि पानं बदलू शकतो। नारळ आपल्याला प्रत्येक वेळेस वेगवेगळा घेण्याची गरज नाही, तो नारळ आपल्याला तसाच ठेवायचा। काही दिवसानंतर कालांतराने जर त्याला कोंब वगैरे फुटला तर मग आपल्याला तो नारळ बदलायचा आहे। पण अशा प्रकारे मंगल कलशाची स्थापना देवघरामध्ये करा। मंगल कलशाची स्थापना कशी करावी या संबंधीचा व्हिडिओ आपण ऑलरेडी चॅनलवर टाकलेला आहे, तो तुम्ही बघू शकतात। किंवा तुम्ही गुगलवर सर्च केलं तरीही मंगल कलश स्थापन करताना कुठला मंत्र म्हणावा याची सविस्तर माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल। तशा पद्धतीने तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकतात आणि देवी मातेला, आपल्या कुलदेवीला प्रार्थना करायची की हे देवी माते, माझ्या घरामध्ये कायमस्वरूपी तू वास कर आणि आपल्या घरासाठी अशा प्रकारे मनोकामना करून मंगल कलशाच्या रूपात देवी मातेचं स्वागत आपल्या घरामध्ये करायचं। तर स्वामी भक्त हो, मंगल कलशाची स्थापना आवर्जून करा। आपल्या अन्नपूर्णा मातेची जी सेवा सांगितली आहे ती देखील करा। त्यासोबतच शक्य असेल तर दुर्गा सप्तशतीचा एक पाठ देखील करण्याचा प्रयत्न करा। दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला फक्त पाऊण तास लागतो किंवा जास्तीत जास्त 1 ते सव्वा तास नवीन व्यक्तींना लागू शकतो, तितका वेळ काढा आणि एक पाठ आवर्जून करा। अगदीच पाठ करणं शक्य होत नसेल तर तुम्ही कमीत कमी रोज 2 अध्याय वाचलेत तरीही चालणार आहे, पण अशा प्रकारची कुलदेवीची सेवा जर आपल्या घरामध्ये झाली तर आपल्या घरातील जे संकट आहे ते दूर होण्याचं काम आपोआप देवी मातेकडून होत असतं। हा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर ह्या सेवा तुम्ही पहिले करून बघा। फक्त करत असताना विश्वासाने करा, काही गोष्टी संयम ठेवून करा, निश्चितच तुम्हाला त्याची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही। तर स्वामी भक्त हो, माहिती कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा। याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर ते कमेंट करून तुम्ही विचारू शकतात। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।